जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली कारागृह अभिवीक्षक मंडळाची त्रैमासिक सभा पार पडली। यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारागृहाचा आतील परिसर व बॅरकची पाहणी केली, तसेच सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याच्या सूचना केल्या। सदर सभेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदडे, कार्यकारी अभियंता गिरी तसेच कारागृहाच्या अधीक्षिका कीर्ती चिंतामणी, उपअधीक्षक प्रदीप इंगळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, अंतर्गत सुरक्षा अधिकारी, मंडल तुरुंगाधिकारी आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी यांनी कारागृहातील पाकगृह, कारखाना, मूर्तिकाम, शिवणकाम, सुतारकाम, लॉन्ड्री, पॅथॉलॉजी, ई सेल, मुलाखत कक्ष, धान्य गोदाम, उपहारगृह, ग्रंथालय, रेडिओ कक्ष, ई लायब्ररी, मुक्त विद्यापीठाच्या कारागृहातील अभ्यास केंद्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्ष, दवाखाना, महिला विभाग, अतिसुरक्षा विभागास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या। तसेच जिल्हा नियोजनाच्या निधी अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला। कारागृहाच्या सुरक्षा कारणास्तव कार्यालयास ई बाईक, जनरेटर खरेदी, सोलर यंत्रणा प्रस्ताव सादर केल्यास जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात येईल असे सांगितले आहे। सांस्कृतिक हॉलसाठी प्रोजेक्टर सारख्या अत्याधुनिक सुविधेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले। यासोबतच पोलीस विभागास पुरेसा पोलीस पथक पुरविण्याबाबत आदेश दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।